Very good morning. Today we are going to discuss the next part of topic, that is geographic information system. Yesterday we have finished the remote sensing part of this unit. Now the next part from this unit is GIS, Geographic Information System. So there is no need to explain what is GIS because we are using daily the GIS technology for getting information about a particular place. How you are using GIS? We are using GIS by using our mobile. Suppose I want to reach at a particular place which is not known to me. Okay. So how to get the information about that particular place? So the very simple way to get the information about the unknown place is by using our smartphone. So we are using navigation or GIS map to reach at a particular location. Okay, so that is nothing but the geographic information system. Okay, सो आपण आता GIS पार्ट जो आहे या टॉपिक मधला त्याच्यावरती आता डिस्कशन करणार आहे. सो आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचायचं आहे ज्या ठिकाणी आपण याच्या आधी कधीच पोहोचलेलो नाही, अशा नवीन ठिकाणी आपल्याला जर जायचं असेल तर आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर करून आपण काय करतो, आपलं डेस्टिनेशन आहे, स्टार्टिंग पॉइंट आणि डेस्टिनेशन पॉइंट आपण त्या मोबाईलवरती सेट करून आपल्याला त्या ठिकाणी इझिली जाता येतं. ओके, सो हे कशामुळे पॉसिबल आहे? इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ द जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता GIS म्हणजे काय आहे ते आपण थोडक्यामध्ये या लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके, सो प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतोय. सो स्मार्टफोन मध्ये विकीमॅपी आहे किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत जे आपल्याला जिओग्राफिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनची जी काही भौगोलिक माहिती आहे, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन म्हणतोय आपण त्याला. सो ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात किंवा ती जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याचा ॲनालिसिस आणि जो काही रिझल्ट आहे तो आपल्याला इझिली प्रोव्हाइड करतात. ओके, सो त्याबद्दल आपण आता या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहे. सो सुरुवातीला आपण डेफिनेशन बघूया GIS म्हणजे काय. ओके, सो लेट अस सी फर्स्ट डेफिनेशन ऑफ GIS. सो GIS is the full form of Geographic Information System. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके, म्हणजे जी काय भौगोलिक माहिती आहे, आता या ठिकाणी वेगवेगळ्या बिल्डिंग्स दिसत आहेत किंवा वेगवेगळं लोकेशन दिसतंय. ओके, सपोज एका पर्टिक्युलर लोकेशनला आपण थांबलेलो आहे. सो ज्या लोकेशनला आपण स्मार्टफोन घेऊन थांबलेलो आहे त्या लोकेशनची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सॅटेलाइटला प्रोव्हाइड केली जाते. जसं आपण रिमोट सेन्सिंग मध्ये शिकलेलो आहे की हे जे काही सिग्नल्स आहेत हे सॅटेलाइटला प्रोव्हाइड केले जातात आणि सॅटेलाइट ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे त्या ठिकाणची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सॅटेलाइट आपल्याला मोबाईलच्या साहाय्यानं आपल्याला प्रोव्हाइड करते. ओके, सो द GIS इज अ फुल फॉर्म ऑफ जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. जिओग्राफिक म्हणजेच काय, एखादं पर्टिक्युलर लोकेशन आहे. जिओग्राफिक मीन्स विथ रिस्पेक्ट टू अ पर्टिक्युलर लोकेशन. So information with respect to a particular location on the surface of the earth. So that is the GIS. Okay, so अशी एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह सॅटेलाइट्स जे आहेत ते आपल्याला कंटिन्युअसली माहिती प्रोव्हाइड करत असतात आणि त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनला पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार आहे, सपोज आपण बाईक वापरत असू ट्रॅव्हलिंगसाठी तर बाईक न जात असताना किती वेळ लागणार आहे, ट्रॅफिक कुठल्या लोकेशनला आहे, ट्रॅफिक मध्ये किती वेळ जाणार आहे, एका पर्टिक्युलर कलरनं दाखवलं जाते त्या पाथवरती. ओके, सो ही सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे
सो ती जी काय इन्फॉर्मेशन आहे त्याचा वापर करून आपण आपली जी काय काम आहे ते आपण अधिक सोयीचं करू शकतोय. So let us see first definition of GIS. GIS is defined as a computer system that analyzes and display geographically referred information. Okay. So GIS ही काय आहे, कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम आहे. ओके. सो कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम दॅट अनालायझेस अँड डिस्प्ले जिओग्राफिकली रिफर्ड इन्फॉर्मेशन. ओके. सपोज एका पर्टिक्युलर लोकेशनला आपल्याला जायचं आहे. सो पर्टिक्युलर लोकेशनला जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे. ओके. डिस्टन्स किती आहे, स्टार्टिंग पॉइंट पासून एंड पॉइंट पर्यंत किती डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती वेळ लागणार आहे. सो ट्रॅफिक त्या पाथमध्ये आहे का, त्या ट्रॅफिकमध्ये किती वेळ जाणार आहे, याची सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे, टाइम टू ट्रॅव्हल किती वेळात आपण जाणार आहे, ही सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ही कॉम्प्युटर बेस्ड जे काही सॉफ्टवेअर आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळते. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे GIS, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. नाउ GIS इज ऑल्सो defined as it is a framework for gathering, analyzing and managing data. सो एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनची आपल्याला जर इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर ती जी काही इन्फॉर्मेशन आहे ती GIS सॉफ्टवेअरचा वापर करून किंवा GIS टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण मिळवू शकतो. ओके. सो दॅट इज द फ्रेमवर्क. GIS हे काय आहे, एक फ्रेमवर्क आहे ज्याच्यामध्ये आपण माहिती एकत्र साठवू शकतोय. त्या माहितीवरती आपण ॲनालिसिस प्रोसेसिंग करू शकतोय माहितीवरती, आणि ती जी काय माहिती आहे ती आपण स्टोअर करू शकतोय. किंवा जे काही युजर आहेत, GIS चे युजर म्हणजे सगळे जे स्मार्टफोन वापरणारे जे पीपल आहेत, सो दॅट आर द युजर ऑफ द GIS. सो आपण सगळेजण GIS चा वापर करून जी काही इन्फॉर्मेशन आहे एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनचे, एखादे ठिकाण आहे सिटीमधलं, सो त्या ठिकाणची आपण पूर्ण माहिती, त्याचं लॅटिट्यूड किती आहे, लॉन्जिट्यूड किती आहे, ओके, त्या ठिकाणी हिल आहे का, त्या ठिकाणी वॉटर बॉडी कुठे आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ही GIS सॉफ्टवेअरचा वापर करून आपल्याला स्टोअर करता येते किंवा त्या माहितीचा वापर करून आपण आपला प्रोजेक्ट करू शकतो. ओके. नाउ it uses data that is attached to unique location. ज्या ठिकाणी आपल्याला ज्या लोकेशनची माहिती पाहिजे आहे त्याची जी काय डाटा आहे ती GIS सॉफ्टवेअर वरती ऑलरेडी रेकॉर्डेड असते. सो ती डाटा फक्त GIS सॉफ्टवेअर आपल्याला जेव्हा कधी पाहिजे असेल त्यावेळेला GIS सॉफ्टवेअर ती डाटा आपल्याला अवेलेबल करून देतो. ओके. So that is the definition of GIS. GIS is nothing but a computer-based system that analyze and display geographically referred information, or it is also a framework for gathering, analyzing and managing data. Okay. तुम्हाला आता हे जे कीवर्ड आहेत ते कीवर्ड लक्षात ठेवावे लागतील. ओके. नाउ नेक्स्ट इज द which are the various component ऑफ GIS. वेगवेगळे कंपोनंट आहेत GIS चे. जसे आपण थिओडलाइटचे कंपोनंट पार्ट्स बघितले, तसेच GIS सुद्धा वेगवेगळे कंपोनंट आहेत. ओके. त्याच्यामध्ये पहिला आहे कॉम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. सो कॉम्प्युटर पाहिजे कारण कॉम्प्युटरच्या साहाय्याने आपण इनपुट देणार आहे. सो मला कुठल्या लोकेशनला जायचं आहे हे जर मला त्या सिस्टीमला GIS सॉफ्टवेअरला सांगायचं असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे पाहिजे कॉम्प्युटर हार्डवेअर. हार्डवेअरमध्ये माऊस आहे, कीबोर्ड आहे, ओके, किंवा कॅमेरा आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग सिस्टीम आहे. अँड सॉफ्टवेअर म्हणजेच काय, जो पार्ट आपल्याला दिसत नाही पण जो ब्रेन आहे GISचा किंवा कॉम्प्युटरचा जो काय ब्रेन आहे. सो एखादी इन्फॉर्मेशन आपण सर्च करत असेल, सो ती जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याची माहिती आपण इनपुट करतोय. सो इनपुट केलेली इन्फॉर्मेशन आहे, सो त्याच्यावरती प्रोसेसिंग करणारा जो काय पार्ट आहे, प्रोसेस करणारा पार्ट आहे, त्याला म्हणतोय आपण सॉफ्टवेअर. जसं आपण GIS सॉफ्टवेअर वापरतोय. ओके. सो दॅट इज द सॉफ्टवेअर. सो दॅट इज द फर्स्ट कंपोनंट, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर.
देन सेकंड इज द स्पेशल डाटा फ्रॉम द रिअल वर्ल्ड. रिअल वर्ल्ड म्हणजे जे काय ऍक्च्युअल वर्ल्ड आहे, ज्या जगामध्ये आम्ही वावरतोय, ते जे काय जग आहे त्याला म्हणतो आपण रिअल वर्ल्ड. ओके. आता आज एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनला काय माहिती आहे, प्रत्येक तासाची प्रत्येक मिनिटाची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन सॅटेलाइटला पोहोचत असते. ओके. त्याच्यामुळं सपोज मला एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनला जायचं आहे, सो आत्ताची ट्रॅफिकची कंडिशन काय आहे हे कंटिन्युअसली जी काही इन्फॉर्मेशन आहे ते सॅटेलाइट्सला मिळत असते. त्याच्यामुळं ते जे काही जीआयएस सॉफ्टवेअर वरती आपल्याला लगेच प्रत्येक मिनिटाला इन्फॉर्मेशन मिळते. या ठिकाणी पर्टिक्युलर लोकेशनला हेवी ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पर्टिक्युलर टाइम लागणार आहे पोचायला. ही जी काही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, मिनिट टू मिनिट इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. हे कशामुळे शक्य आहे, तर स्पेशल डाटा जो आहे, सो रिअल वर्ल्ड मधला जो काही स्पेशल डाटा आहे तो त्या सॉफ्टवेअरला सॅटेलाइट्सला आधी मिळत असतो आणि सॅटेलाइट्स प्रत्येक मिनिटाला जी काही मिळणारी इन्फॉर्मेशन आहे ती लगेच फॉरवर्ड करतं सॉफ्टवेअरला. ओके. जीआयएस सॉफ्टवेअरला. सो जीआयएस सॉफ्टवेअरला फॉरवर्ड केल्यानंतर आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवरती ज्यावेळेला नेव्हिगेशन ऑन करतोय त्यावेळेला आपल्याला माहिती समजते की या ठिकाणी पर्टिक्युलर लोकेशनला ट्रॅफिक आहे किंवा या ठिकाणी रोडवरती हायवेला ऍक्सिडेंट झालेला आहे. ओके. सो ही इन्फॉर्मेशन आपल्याला क्विकली मिळत असते. सो ही इन्फॉर्मेशन कशामुळे शक्य आहे, तर जी काही रिअल वर्ल्डची जी काही इन्फॉर्मेशन आहे, डाटा स्पेशल डाटा आहे ती अवेलेबल होते, त्याच्यामुळं हे शक्य आहे. सो दॅट इज द सेकंड कंपोनंट पार्ट, स्पेशल डाटा फ्रॉम द रिअल वर्ल्ड. ओके. अँड द थर्ड वन इज द ट्रेन्ड पर्सनेल किंवा ट्रेन्ड पीपल. आता जीआयएस सॉफ्टवेअरचा वापर करत असताना आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन मिळते ती जी काही इन्फॉर्मेशन सॅटेलाइट कडून सॉफ्टवेअरला मिळणार आहे ती एक रॉ इन्फॉर्मेशन असते. ओके. सो त्याच्यावरती प्रोसेस करणारे जे काय लोक असतात त्याला म्हणतोय आपण ट्रेन्ड पर्सनेल. पर्सनल म्हणजे पीपल, प्रोफेशनल जे पीपल असतात ज्यांनी सॉफ्टवेअरचे वेगवेगळे कोर्सेस केलेले असतात आणि ज्यांची त्या सॉफ्टवेअरवरती मास्टरी असते, असे ट्रेन्ड पीपल आहेत. ते सुद्धा एक कंपोनंट पार्ट आहेत. सो जीआयएस चे 3 कंपोनंट पार्ट आहेत. पहिला आहे तो कॉम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, ज्याच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेशन किंवा कॉम्प्युटरला ऑर्डर देणार आहे. त्याच्यानंतर स्पेशल डाटा फ्रॉम द रिअल वर्ल्ड आणि ट्रेन्ड पर्सनल किंवा पीपल. ओके. सो दीज आर द 3 कंपोनंट और 3 लेग्स ऑफ द जीआयएस. ओके. किंवा 3 पिलर्स ऑफ द जीआयएस असं म्हणू शकतो आपण याला. देन नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ जीआयएस. आता जीआयएस चे वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत. इन्फॉर्मेटरी पर्पज साठी या ठिकाणी 2 ऍप्लिकेशन फक्त घेतलेले आहेत. जीआयएस चे प्रत्येक फील्डमध्ये ऍप्लिकेशन आहेत. ओके. सो देर आर एन नंबर ऑफ एरियाज वेअर देर इज अ जीआयएस सॉफ्टवेअर. ओके. सो लँड इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये लँड इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला जी काही जमीन आहे, कल्टिवेबल म्हणजेच काय की अशी जमीन ज्याच्यावरती आपण जे काय आपलं पीक आहे त्याचं उत्पादन घेऊ शकतोय. सुपीक जी जमीन आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. जी जमीन नापीक आहे, ओके, फर्टाईल किंवा आपण वाळवंट म्हणतोय, ज्या जमिनीवरती आपल्याला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न घेऊ शकत नाही, अशा जमिनीची सुद्धा इन्फॉर्मेशन ही आपल्याला जीआयएसच्या सॉफ्टवेअरचा वापर करून मिळवता येते. ओके. किंवा इरिगेबल एरिया किती आहे ती सुद्धा इन्फॉर्मेशन आपण जीआयएस सॉफ्टवेअरचा वापर करून मिळवू शकतो. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल फील्ड, जसं मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की जंगलामध्ये जो काय वणवा लागतो किंवा फ्लड सिच्युएशन आहे, एक्सेसिव्ह फ्लड आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग, असे वेगवेगळे जे काही इन्व्हायरमेंटचे इश्यूज आहेत, सो ते सॉल्व्ह करण्यासाठी जीआयएस विल प्रोव्हाइड अ इन्फॉर्मेशन, व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन जीआयएस आपल्याला प्रोव्हाइड करून देऊ शकते. ओके. सो देर इज अ व्हेरियस ऍप्लिकेशन ऑफ जीआयएस. तर इंट्रोडक्टरी पार्टसाठी आपण 2च ऍप्लिकेशन इथं घेतलेले आहेत. त्याच्या आणखी सुद्धा ऍप्लिकेशन तुम्हाला बघायला मिळतील. ओके. सो दॅट इज अबाउट द ऍप्लिकेशन ऑफ जीआयएस. नाउ द नेक्स्ट वन इज द
ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ GIS. ॲडव्हान्टेजेस काय आहेत GIS आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण आता बघूया. त्याच्यामध्ये पहिला आहे व्हिज्युअलाइज स्पेशल डाटा इन्फॉर्मेशन. GIS काय करतं, व्हिज्युअलायझेशन किंवा इमॅजिनेशन करतं. जी काय डाटा आहे त्याचं इमॅजिनेशन करू शकतंय. देन नेक्स्ट पॉवर टू क्रिएट मॅप्स विथ इमेज ड्रॉन. म्हणजे आपले जे काही इमेज आपण कलेक्ट केलेले आहेत त्या इमेजवरून मॅप तयार करू शकतं GIS. सपोज आपल्याला एका पर्टिक्युलर लोकेशनच्या इमेज आहेत आपल्याकडं. सो त्या इमेज जर आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये इनपुट केलं तर त्या इमेजवरून आपण आपल्या एरियाचा स्मॉल स्केल मॅप तयार करू शकतोय. ओके. सो मॅप करण्यासाठी आपण वेगवेगळे सर्वे करतोय, थिओडलाइट सर्वे करतोय, प्लेन टेबल सर्वे करतोय. तेच जर आपण फोटोग्राफ्स घेतले आणि GIS ला इन्फॉर्मेशन जी काय आहे इमेजची इन्फॉर्मेशन इनपुट केली तर त्याच्यावरून GIS सॉफ्टवेअर वरती आपण मॅप तयार करू शकतोय. ओके. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस ॲडव्हान्टेजेस इज द विकिमॅपिया. विकिमॅपिया साईटवरती गेल्यानंतर ज्या वेळेला आपण पर्टिक्युलर लोकेशन रेंडरिंग करतोय त्यावेळेला व्हिलेज असेल किंवा आपलं हाऊस जे आहे जे काही घर आहे ते सुद्धा आपल्याला दिसू शकतंय किंवा मेडिकल किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे विकिमॅपियावरती आपण सगळेजण वापरतोय त्याच्यामुळं जास्त काही सांगायची गरज नाही. सो विकिमॅपियाचा वापर करून सुद्धा आपण मॅप जो आहे आपला जे काय सिटी आहे किंवा आपलं लोकेशन आपण ज्या ठिकाणी राहतोय त्याचं आपण मॅप सुद्धा बघू शकतोय. ओके. सो विकिमॅपियाचे जे काही सगळे मॅप्स आहेत ते GIS सॉफ्टवेअरचा वापर करून तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर इट कॅन बी युज्ड फॉर अ व्हास्ट रेंज ऑफ टास्क. वेगवेगळ्या टास्कसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी आपण GIS चा वापर करू शकतोय. सो GIS चा वापर करून आपण वेगवेगळे जे काही फंक्शन आहेत किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्या त्या आपण करू शकतोय. त्याच्यानंतर प्रोव्हाइड सोल्युशन फॉर प्रॉब्लेम. जे काय आपले प्रॉब्लेम आहेत डे टू डेज प्रॉब्लेम आहेत म्हणजे ट्रॅफिक कंट्रोलिंग किंवा ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीसाठी आपण GIS चा वापर करू शकतोय किंवा वेगवेगळे जे काय आपले डे टू डेज प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण GIS ची जी काय इन्फॉर्मेशन आहे किंवा GIS टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. देन नेक्स्ट मॉडेल सिस्मिक ऍक्टिव्हिटी प्रिसाइजली. आता सिस्मिक ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय, अर्थक्वेक जे आहेत भूकंप ज्या वेळेला होतो त्यावेळेला ते जे काय भूकंपाची जी काय ऍक्टिव्हिटी आहे सो किती इंटेन्सिटीचा भूकंप कुठल्या लोकेशनला येणार आहे याचं एक मॉडेल स्टडी करू शकतोय आपण. भूकंप कधी येणार आहे हे GIS सांगू शकत नाही, पण भूकंप आल्यानंतर जे काय काळजी कोणत्या पद्धतीने घेतली पाहिजे याची इन्फॉर्मेशन आपल्याला GIS सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करू शकते. ओके. द नेक्स्ट नंबर ऑफ जॉब अपॉर्च्युनिटीज. आता GIS साठी आपल्याला कंपोनंट मध्ये बघितलंय की वेगवेगळे ट्रेनड पर्सनल किंवा ट्रेनड स्टाफची गरज आहे. सो GIS चा शॉर्ट टर्म 3 महिन्याचा 6 महिन्याचा जर आपण कोर्स केला सो एखादी इमेज आहे त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं हे त्या कोर्समध्ये शिकवलं जात आहे. सो हे सॉफ्टवेअर तुम्ही जर शिकला तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा जॉब मिळू शकतोय. ओके. सो द GIS सॉफ्टवेअर्स पर्सनल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो चांगल्या पद्धतीचा तुम्हाला जॉब ॲज अ GIS प्रोफेशनल किंवा ट्रेंड GIS इंजिनियर म्हणून सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतो. एक वेगळ्या जॉबची एक अपॉर्च्युनिटी आहे किंवा एक वेगळं करिअर तुम्ही GIS च्या माध्यमातून तुम्ही निवडू शकताय. ओके. सो वेगवेगळे जे काही कंपनीज आहेत ज्या GIS सॉफ्टवेअरवरती काम करतात सो त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतोय प्रोव्हाइडेड GIS चा एक सेपरेट कोर्स तुमचा कंप्लीट झाला पाहिजे. ओके. सो दॅट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ द GIS. नाव डिसॲडव्हान्टेजेस मध्ये काय, इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळं खर्चिक आहे. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. जर तुम्हाला सॉफ्टवेअर घ्यायचे असतील ते GIS चे सॉफ्टवेअर जर घ्यायचे असतील तर 5 ते 10 लाखाला त्याचं बेसिक मॉडेल असतं. त्याच्यामुळे एक्सपेन्सिव्ह आहे ही. त्याच्यानंतर इट रिक्वायर इनॉर्मस अमाऊंट ऑफ डाटा. खूप सारी डाटा आपल्याकडं इन्फॉर्मेशन आपल्याकडं भरपूर सारी कलेक्ट करावी लागते. ओके. इट मेक प्रोन फॉर एरर. एरर होऊ शकतोय म्हणजे याच्यामध्ये चुका होऊ शकतात.
देन जिओग्राफिकल एरर इन्क्रीज विथ लार्ज स्केल जर मॅपचं लार्ज असेल तर जिओग्राफिक एरर जो आहे, एरर ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, हे या पद्धतीचे एरर हे तयार होऊ शकतात. व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी मेंटेन राहत नाही. ओके, सो GIS सॉफ्टवेअरमुळं जी काही प्रायव्हसी आहे ती प्रायव्हसी डिस्टर्ब होते. देन फेल्युअर इन इनिशिएटिंग ॲडिशनल इफोर्ट इन ऑर्डर टू फुल्ली इम्प्लिमेंट द GIS, म्हणजे GIS हे जे काय आहे, GIS टेक्नॉलॉजी जी काही फेल्युअर आहे, सो ॲडिशनल इफोर्ट आपल्याला घ्यावे लागतील. ओके, टू ओव्हरकम द फेल्युअर. ओके, so these are some disadvantages of GIS software. Okay, so this information is very important. Here the GIS topic get over. So GIS is very important, Geographic Information System. So या लेक्चर मध्ये आपण GIS ची डेफिनेशन बघितलेली आहे, त्याच्यानंतर की कंपोनेंट ऑफ GIS बघितलेले आहेत. 3 महत्त्वाचे की कंपोनेंट ऑफ GIS आहेत, याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. राईट डाऊन द की कंपोनेंट ऑफ GIS, हा तुम्हाला 4 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ GIS, त्याच्यानंतर 4 मार्काला विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ GIS. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द GIS. Now we stop here. We will try to know the next part, that is geographic positioning system, in our next lecture. Okay. Thank you.